फरार कृष्णा आंधळे आता सापडेल असं मला वाटत नाही. संदीप क्षीरसागर. मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे याबाबत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मला नाही वाटत आता कृष्णा आंधळे सापडेल असं ते म्हणाले आहेत. जे काही त्या भागात घडतं आणि जो इतिहास आहे ते पाहून सापडायचा असता तर आतापर्यंत पोलिसांना सापडला असता. मी सुरुवातीपासून सांगत आहे. CDR तपासा. मसाजोग ग्रामस्थ येथे सांगत आहेत. देशमुख कुटुंब येथे सांगत आहेत. पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. आता एक एक कडी जुळत आहे. तपास पुढे सरकत आहे असंही ते म्हणाले. आणि ते म्हणाले की आपण सर्वांनी या प्रश्नावर आवाज उठवला. मीडियाने सुद्धा हे दाखवलं. त्यामुळे आजवर ज्यांच्यावर अन्याय झाला होता ते लोक सुद्धा पुढे येत आहेत. महादेव मुंडे यांच्या विषयावर सुरेश धस पोलीस अधीक्षक यांना भेटले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चा काढला जात आहे. लोकांमध्ये रोष आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. घटना घडल्यानंतर त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांना कोणाचा फोन आला, पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना कोणाचा फोन आला हे तपासणं गरजेचं आहे. प्रशासनाला मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं आवश्यक आहे. मला वाटत नाही आता आंधळी सापडत म्हणून. जे काही त्या भागात जे काही घडतं, जे काही इतिहास आहे, सापडायचं असलं असतं तर पोलिसांनी सापडलं असतं, पण मला वाटत नाही आता सापडत. प्रत्येक व्हिडिओ जे आहेत नवनवीन समोर येत आहेत, मात्र प्रशासनाला पोलीस प्रशासनाला मिळत नाहीत काही व्हिडिओ. हे बघा, मी सुरुवातीला जे बोललो होतो ना की CDR तपासलं, त्याच पद्धतीने प्रशासन जो तपास घेतं आहे आणि त्याच प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काहीतरी फुटेज आपल्याला तिथं भेटते. म्हणजे ही साखळी जुळत चाललेली आहे. जे आम्ही सांगतोय किंवा लोक सांगतायत, ते मसाजोगची लोक सांगतायत, देशमुख कुटुंबीय सांगते, तो विषय तुम्हाला तुमच्या समोरच येतोय. माझ्यापेक्षा तुमच्या मीडियावरतीच सगळे CCTV फुटेज आहेत. काल मुंबईत हे बघा, मी अनेकदा ह्या विषयावरती बोललो की हे फक्त आपण सर्वांनी डेअरिंग केली, मीडियाने सुद्धा हे दाखवलं, त्याच्यामुळं बाकीच्यावरती जो लोकांवरती जो अन्याय झाला आहे ते सुद्धा आता पुढे येते. अजून खूप जण येणार आहेत पुढे. आणि त्या विषयावरती मला वाटतं धस्सांना या SP साहेबांना त्या विषयावरती बोललो. मीही काल त्यांना भेटून आलो होतो. त्यांनी पत्रसुद्धा दिलं आहे आणि मी सुद्धा SP साहेबांना या विषयावरती बोलणार. काल मुंबईत देखील मोर्चा निघाला, आपल्याकडे देखील मोर्चे निघाले, मात्र या दरम्यान जर पाहिलं तर तुम्ही जी मागणी करता त्या मागणीवर अजून थांबत. हे बघा, मोर्चा काढायला कुणीच कुणाला सांगत, स्वतः लोक. आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिसते की सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरतात. आज वाल्मिक कराड जी मास्टर माइंडेड अटक झाल्यानंतर सुद्धा मोर्चे निघतात. ते म्हणजे लोकांमध्ये रोष किती. आज लोक फक्त फास्ट ट्रॅकवरती चालवायचं, CDR प्रमाणे तपास करायचा आणि 12 तासामध्ये ज्यांनी फोन केले आहेत प्रशासनाला, मग ते SP असतील, त्या भागातले DYSP असतील, त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, हे जर तपासलं तर पूर्णपणे लक्षात येईल आणि प्रशासनाला पण मोकळा श्वास दिला पाहिजे काम करायला. आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे, सरकारने घेतला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.